पाहूया दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. टॉस जिंकल्यानंतर एचए ढोले टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. त्यांच्या विपक्ष मध्ये चिंबीपाडा यांच्यामध्ये ही लढाई सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली. आदेश आणि यतेश आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी ढोले टीमचं नेतृत्व करत असताना साहिल. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेचा विचार केला तर आउटफील्ड मध्ये दोन क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग आणि दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये असे दोन क्षेत्ररक्षक पॉवर पिचच्या ओव्हरसाठी गोलंदाज साहिलने ठेवले गेले. टीमचे कॅप्टन आहेत गोलंदाज साहिल. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू पुलर लेनचा होता. क्रॉस बॅटने ऑन साइडला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग परंतु सिंगल धाव. एका सिंगल धावेने खातं ओपन केलंय चिंबीपाडा टीमच्या सलामीवीर आदेशाने. दुसऱ्या फेरीतील आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आज जे 3 संघ दुसऱ्या फेरीमध्ये जिंकतील ते शेवटच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील असं आयोजन. क्रॉस बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळी संपर्क नाहीये. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला कॅप्टन साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव परंतु दुसरा चेंडू डॉट. शांत ठेवलं गोलंदाज आदेश. फलंदाज यतेश आला. इनफिल्डचा विचार केला तर विकेट किपर मागच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षक, गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ ठेवलं गेलंय. शॉर्ट फाईन लेग देखील असं क्षेत्ररक्षण ठेवले गेले. पॉवर पिच ओव्हरमध्ये गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर लेग कटर होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक चांगला चेंडू. व्हेरिएशन पाहायला मिळतं याच्या भात्यामध्ये. एकापेक्षा एक चेंडू आहेत आणि त्याचा तो वापर करतोय. कधी गती वाढवली जाते, कधी कमी केली जाते. लेंथ लाईन मध्ये देखील बदल करतो. विविधता पाहायला मिळते गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केली. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॉटमॅनचा वापर केला होता. लेन चांगली होती, इथे देखील शांत ठेवले. आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगले क्षेत्ररक्षण साहिलचं. काय गोलंदाजी होते पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये. पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल. एकच धाव पहिल्या चेंडूवर खर्च केली. त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज साहिलच्या माध्यमातून. एससी ढोले टीमचे कॅप्टन आहेत. कर्णधार कसा असावा याचं प्रात्यक्षिक या गोलंदाजीमध्ये त्यांनी दाखवलंय. 3 चेंडू डॉट. आपलं खातं ओपन करण्यासाठी यतीशला संघर्ष करावा लागतो. अजूनही खातं ओपन झालेलं नाहीये बॅटर यतीशचं. यावेळी समोरच्या दिशेने सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जातो तो सजवलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जा दाखवले क्षेत्ररक्षण करत असताना परंतु इथे 2 धावा येतील. यतीशच्या खात्यामध्ये खूप वेळ गेल्यानंतर 2 धावा येतात. टीमची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. 4 चेंडू फेस केले आणि 4 चेंडू फेस केल्यानंतर खातं ओपन झालंय यतीशचं. 4 चेंडू मध्ये 2 धावा. टीमची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली. ओव्हरचा शेवटचा चेंडू सोडण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. हा रिप्ले पाहावाच लागेल. काय गोलंदाजी केली साहिलने. सोडून देण्याचा प्रयत्न परंतु मिडल स्टंप उद्ध्वस्त केलाय. दांडी गुल केली बॅटर यतीशची. दुसऱ्या अँगल मध्ये रिप्ले दाखवले गेले. चांगलं टेलिकास्ट. मिडल स्टंप उद्ध्वस्त झालाय. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती नंतर चिंबीपाडा टीमची धावसंख्या 3 वर 1 विकेट. पहिले षटक एस जी ढोले टीमच्या नावावर राहिलं कारण का पहिल्या ओव्हर मध्ये विकेट प्राप्त करत असताना 3 धावा फक्त खर्च केलेत कॅप्टन साहिलने. पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा विनय. नॉन स्ट्राइक एंड वर तर स्ट्राइक वर सलामीवीर आदेश. आदेशने फक्त पहिल्या ओव्हरचा एकच चेंडू फेस केला. सिंगलने खातं ओपन केलं होतं परंतु नाराज केलं यतीशने चिंबीपाड्याच्या समर्थकांना, प्रेक्षकांना. 5 चेंडू फेस केलेत. फक्त 2च धावांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये 3 चेंडू डॉट काढले होते. शांत ठेवला पहिल्या ओव्हर मध्ये. षटक क्रमांक 2 तुकाराम. दुसऱ्या ओव्हरचा जर आपण विचार केला तर ऑन साइडला लॉंग ऑफ आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण ठेवले गेले बॅटर आदेश साठी. सुरुवातीलाच बॅकफुट आलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील परंतु सहमती नाहीये. नॉट आउट घोषित केले एलबीडब्ल्यू साठी. इथे अपील होती हलकी परंतु तिच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी होती. आत्मविश्वास हा शब्द कानावर पडल्यानंतरच खूप काही आठवतं.
एखादी स्पर्धा एखादी मॅच जिंकण्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता असते. आत्मविश्वास इच्छाशक्ती प्रबल जर असली तर ती स्पर्धा जिंकता येते. ओव्हरचा दुसरा चेंडू तुकारामच्या माध्यमातून राईट अँड ओव्हर द विकेटने फुल टॉच बॅटवर घेतला, पुल केलाय डीप स्क्वेअर लेगचा, वरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार येतोय. बॅटर आदेशच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कसा पद्धतीने इथे हा फटका सजवलाय बॅटर आदेशाने. अगदी फुल टाकला होता, त्याला पुल केला आणि पॉवरफुल षटकार ठोकलाय आदेशने. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या अंकावर. पहिला चेंडू त्याच्या विपक्षामध्ये त्याला डॉट ठेवला, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खराब चेंडूवर उत्तर दिलं बॅटर आदेशने. टप्प्याचा चेंडू हुक करून दिलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका, बॅक टू बॅक दुसरा षटकार बॅटर आदेशच्या माध्यमातून. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, ऑफ स्टंपच्या आत येऊन चपल होऊन ऑन साइडला फाईन क्षेत्रामध्ये हुक करून दिला आणि सरळ फाईन क्षेत्रामधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूपच चांगलं टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून. शेवटपर्यंत चेंडूला पकडण्याची क्षमता जीटीसीच्या कॅमेऱ्यामध्ये आहे, म्हणून तर हे चॅनल चर्चेत आहे. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या अंकावर. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा डॉट होता, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आदेशच्या माध्यमातून आलेत. चांगली बॅटिंग, चांगलं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने लेंथ आणि लाईनने गोलंदाजी समोरून गोलंदाजाच्या माध्यमातून होते, त्याच पद्धतीने शॉट सिलेक्शन देखील पाहायला मिळतं. या अगोदर फुल टॉस चेंडू टाकला, त्यावर पुल शॉट करत असताना 6 धावा मिळाला. त्यानंतर हॅप टॅकल चेंडू त्याला हुक करून दिलं, फाईन क्षेत्रामधून षटकार प्राप्त केले. षटकारांची हॅट्रिक होईल का किंवा तुकाराम त्याला शांत ठेवेल? आतापर्यंत आपण आदेशचा विचार केला तर 4 चेंडू फेस केलेत, 13 धावांचं योगदान दिले. विनयने खातं ओपन केलेलं नाही, तो सध्या नॉन स्ट्राईक एंडवर आहे. 15 धावा प्राप्त झाले. तर दुसरे षटक सुरू असताना 1 विकेट सुरुवातीला गेली. या ओव्हरमध्ये तुकारामने 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. त्याची गाडी रुलावर येईल का किंवा दुसरीकडे आदेश त्याच्या विपक्षामध्ये तशाच पद्धतीने आक्रमक शैलीने बॅटिंग करेल? हॅट्रिक चेंडू षटकार हॅट्रिक होईल का स्पर्धेची आदेशच्या माध्यमातून? रनअप अगदी कमी आहे गोलंदाज तुकाराम याचा, कमी रनअप मध्ये गोलंदाजी करतोय राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळी ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय, षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली चिंबीपाडा टीमच्या आदेशच्या माध्यमातून. त्यानंतर आपल्याच बॅटला किस करत असताना प्रत्येक बॅटरचं आपल्या बॅटवर प्रेम असतं. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारल्यानंतर ते प्रेम इथे दाखवलंय. कशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारलाय. हॅट्रिक चेंडू होता, पुढ्यात टाकला होता, ओव्हर पिच चेंडू होता, त्याला लॉफ करून दिलाय समोरच्या दिशेने. सुरक्षित फटका, 6 धावा. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बॅटवर असलेलं प्रेम, कारण का षटकाराची हॅट्रिक आदेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्येक फलंदाजाचं आपल्या बॅटवर खूपच प्रेम असतं आणि ते प्रेम पाहायला मिळालं. षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. सुरुवातीला यतीश या बॅटरने थोडंसं नाराज केलं. 5 चेंडू त्याने फेस केले, 2 धावांचंच योगदान दिलं होतं, परंतु त्याची विकेट गेली. दुसरं ओव्हरला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर सलामीवीर आदित्यच्या माध्यमातून 3 षटकार पाहायला मिळाले. 5 चेंडू फेस केलेत, 19 धावांचं योगदान. टीमची धावसंख्या 21 वर. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग, बॅटचा आवाज येतोय सध्या आदेशच्या. कॅप्टन साहिलने गोलंदाज तुकारामला काहीतरी कानमंत्र दिलेत, कारण का तुकारामला आता प्रश्न पडलाय की 3 मध्ये 3 षटकार आलेत. पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर 3 षटकार आलेत. चेंडू कुठे टाकायचा हा मोठा प्रश्न आहे. समोरून उत्तर चांगल्या पद्धतीने देतोय बॅटर आदेश. कोड तयार झाले आता तुकारामसाठी. या कोड्यातून तू बाहेर निघेल का? अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. थोडंसं स्पीडअप करायचंय याची डोले टीम, कारण का याच्यानंतर अजून एक सामना आहे. बॅकफुटला गेलाय सुरुवातीलाच राऊंड द विकेटने. यावेळी इनसाइड आउट फटका कव्हरच्या वरून सजवलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु ही रेस चेंडू जिंकलाय. इथे अजून एक चांगला फटका, चौकार येतोय बॅटर आदित्यच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने इनसाइड आउट फटका सजवला. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून उडवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, पाठलाग करत होता क्षेत्ररक्षक, परंतु त्या पाठलाग मध्ये चेंडू आपली शर्यत जिंकतोय. चौकार येतोय आदित्यच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती
25 अंकावर. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3च धावा होत्या. एक विकेट देखील कॅप्टन साहिल या गोलंदाजाने प्राप्त केली होती. परंतु दुसरं षटक तुकाराम यांचं खर्चिक 5 चेंडूमध्ये 22 धावा, त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आदित्यच्या बॅट मधून आलेत. बॅटचा आवाज येतोय, आदित्यच्या बॅट वाजते. रिव्हर्स फटका, रिव्हर्स स्वीप केलाय, गलीच्या वरून चाललाय चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक नेत्रदीपक फटका. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 29 वर. हा रिप्ले या ओव्हरचा शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप केलाय. प्रॉपर टायमिंग, चांगलं शॉट सिलेक्शन. गलीच्या वरून उडवलं, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करीत चौकार आलाय. बंटी माजी उपसरपंच ग्रामपंचायत कुरू यांचं कटआउट पाहायला मिळतं. जाऊया मॅच कडे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल तुकाराम यांनी 26 धावा खर्च केलेत. षटक राहिले. दुसरं षटक क्रमांक 3 शानू यांचं. सध्या हे बॅनर्स आपण पाहू शकता. एबी स्पोर्ट्सचं बॅनर दाखवलं गेले. शानू तिसऱ्या ओव्हरसाठी बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट आणि बॅकफुट पॉइंट मधून गॅप मधून चेंडू चाललाय दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानू या गोलंदाजाचं देखील स्वागत केलंय चौकाराने. विनयच्या माध्यमातून चौकार आलाय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. प्रथमच स्ट्राईकला विनयाला बॅकफुटला गेला, कट करून दिला. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट मधून गॅप होता. ज्या पद्धतीने सुई मधून धागा ओवला जातो ना, त्याच पद्धतीने हा गॅप शोधलाय बॅटर विनयाने. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33 अंकावर. सुरुवातीला विकेट गेली होती. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त केली होती साहिलने, परंतु त्याच्यानंतर दुसरं षटक खर्चिक राहिलं आणि तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली तेव्हा पहिल्याच चेंडूवर प्रहार केलाय. राईट हँड ओव्हर द विकेटने शानू यावेळी समोर सुरक्षित फटका खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. विनयच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकार. तुकारामच्या विपक्षामध्ये काय बॅटिंग केली होती बॅटर आदेशाने. आदेश दिला, गोलंदाजाला आदेश दिला की तू माझ्या समोर जर आलास तर मी असेच फटके सजवीन. प्रश्न पडला होता तुकारामला की कुठल्या लेंथ आणि लाईनने गोलंदाजी करावी. तो आदेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. वैयक्तिक जर विचार केला तर 7 चेंडूमध्ये 27 धावा आक्रमक शैलीने बॅटिंग केली मॅच मध्ये. त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल, परंतु काही परिणाम नाहीये. पुन्हा एकदा उडवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उंची खूप होती, अंतर देखील पूर्ण झालंय. अजून एक धमाका. रिप्ले तुमच्या समोर. सिल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता, परंतु त्याचा परिणाम झाला नाही. या टप्प्याचा चेंडू बॅकफुटला पूर्णपणे गेला, चपल झाला, उडवला, षटकार ठोकलाय. या इनिंग मध्ये आतापर्यंत 4 षटकार 2 चौकार ठोकलेत. वैयक्तिक जर विचार केला तर 8 चेंडू फेस करत असताना 33 धावा वैयक्तिक आदेशच्या, तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 40 वर. वादळ आलंय आदेश नावाचं, घोंगावतंय या मैदानामध्ये. काय फलंदाजी केली आहे चिंबीपाड्याच्या आदेशने. प्रत्येक लेंथ आणि लाईनला ओळखून तो बॅटिंग करतोय. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त बॅटिंग. आणि ज्यावेळी षटकारांची हॅट्रिक या हंगामाची त्यांनी या मॅच मध्ये ठोकली, त्यावेळी आपल्या बॅटवर असलेलं प्रेम देखील त्यांनी दाखवलं. स्पीडअप करायचे. टीमची धावसंख्या 40 वर. 1 विकेट. तिसरं षटक सुरू आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, परंतु नाराज आहे बॅटर स्वतःवरच. त्याला देखील माहित होतं की ऑफस्टम्पच्या बाहेर थोडासा उचली घेत होता. यावर स्क्वेअर कटने धावा आल्या असत्या, कारण का आपण जर विचार केला तर थर्डमॅन क्षेत्र पूर्णपणे खाली आहे, परंतु संपर्क नाहीये. क्रिकेट म्हणजे काय तर चेंडू आणि फलींचा संपर्क. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. गावागावांचा संबंध म्हणजे क्रिकेट. तो क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतोय.
पुलरलेनचा चेंडू बॉटम एंडचा वापर चांगला केलाय, उडवलाय काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक ठोकाठोकी सुरू आहे. या इनिंग मधला हा 5वा षटकार ठोकलाय आदेशने. वैयक्तिक धाबांचा विचार केला तर 39 धाबा त्याच्या बॅट मधून येतात. रिप्ले तुमच्या समोर. पुलरलेनचा चेंडू बॉटम एंडचा चांगला वापर केला आणि काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार पाहायला मिळाला. अर्धशतक पूर्ण होईल का आज आदेश? त्याची बॅट वाजते, त्याची बॅट गरम झालीये, थांबायला तयार नाहीये. वैयक्तिक जर विचार केला तर 10 चेंडू मध्ये 39 धाबांची खेळी त्यांनी साकारली आहे. टीमची धावसंख्या 46 वर. या ओव्हर मध्ये शानूचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये 17 धाबा. तिसरं षटक देखील खर्चिक आहे. डोले टीम आपल्याला वॉर्निंग येते, आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या, मॅच सुरू ठेवायचे कारण का याच्यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे. काय आयोजन राहिले, अद्भुत स्पर्धा. पडगा टेनिस क्रिकेट नेहमीच भिवंडी तालुक्यामधील एक असोसिएशन जिची चर्चा नेहमीच असते आणि तिच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा म्हणजेच आम्ही कुरुंदकर चषक 2024 चे पर्व. पहिला दिवस फुलटॉच. पुलरलेनचा चेंडू बॉटम एंडचा पुन्हा वापर केला, समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धाव येते. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर चिंबीपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 47 वर. पहिल्या ओव्हर मध्ये कॅप्टन साहिलने 3 धाबा खर्च केल्या होत्या, परंतु दुसरं षटक तुकाराम जिथे 26 धाबा खर्च झाले आणि या ओव्हर मध्ये जर विचार केला तर तब्बल 18 धावा शानूने खर्च केलेत. परंतु आजच्या दिवसातील एचसी डोले विपक्ष 11 हा सामना कोणी विसरू शकत नाहीयेत. एक मोठं टार्गेट होतं. 5 ओव्हर मध्ये 58 धावांची गरज होती आणि त्यावेळी शेवटच्या चेंडूवर एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना एचसी डोलेच्या शिरताज शेखने गोल्डन षटकार ठोकला आणि तो सामना जिंकला. आणि तोच संघ सध्या दुसऱ्या फेरीमध्ये चिंबीपाड्याच्या विपक्षामध्ये खेळतोय. आणि चिंबीपाडीचा आजचा दिवसाचा विचार केला तर चिंबीपाड्याने समतानगरच्या विपक्षामध्ये 8 विकेट प्राप्त केल्या होत्या. 25 धाबा लो स्कोरिंग मॅच ती जिंकली. असे 2 संघ या मॅच मध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांची कामगिरी आज खूपच चांगली राहिली आणि योगी पाटील देखील चर्चा करतात का हे त्रिकूट, हे 3 ऑफिशियल पंच जर असले तर तिथे ती स्पर्धा उंचावते. शकील चिकोटील सर, शानू कुरुशी सर आणि गोकुल पाटील सर यांना देखील धन्यवाद. शेवटचं षटक अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला होता. एक सिंगल धाव. टीम मीटिंग करू नका कारण का याच्यानंतर अजून एक सामना असेल, अजून एक इनिंग आहे आणि त्याच्यानंतर अजून एक सामना असेल आणि कुरुंदकरांचं आयोजन आहे. पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 ओव्हरचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीमधील सर्व सामने 4 ओव्हरचे. सूर्यास्ताला जाण्यापूर्वी ते पूर्ण करायचे आहेत. सूरज मात्रे जीटीसी कंट्रोल रूम मध्ये आहेत. एक सूरज मावलेल काही वेळामध्ये आणि मी नेहमीच म्हणत असतो की लोक उगवते सूर्याला नमस्कार करतात, मावलते नाहीये. या मॅच मध्ये आदेश नावाचा सूरज उगवलाय असं म्हणावं लागेल. काय बॅटिंग केली आदेशने. 12 चेंडूमध्ये 41 धाबांची खेळी. अर्धशतक पूर्ण होऊ शकतं जर त्याला स्ट्राईक मिळाली तर, परंतु सध्या स्ट्राईकला आहे विनय. 2 चेंडू फेस करत असताना 5 धाबा. डोले टीम मॅच सुरू ठेवायचे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंटच्या वरून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगले केलेत परंतु प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. इथे चौकार येतोय. रिप्ले आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने फ्रंट फूट ओपन केला होता, त्यानंतर कट केला. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू जात होता, क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु चौकाराचं संरक्षण करता आलं नाही. विनयच्या बॅट मधून येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने अर्धशतक. 52 धावा धाव फलकावर झलकताना पाहायला मिळतील. चांगला स्कोर उभा केलाय. चौथं षटक केप यांचं. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, त्याच्यानंतर चौकार विनयच्या खात्यामध्ये. 52 धावा. सुरुवातीला पहिली विकेट खूपच स्वस्तामध्ये गेली होती परंतु त्याच्यानंतर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. या स्वीप करण्याचा प्रयत्न तो संपर्क नाहीये. इथे डॉट चेंडू. विनयने जर स्ट्राईक दिली असते आदेशकडे तर त्याचं अर्धशतक देखील पूर्ण झालं असतं. अजून या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत परंतु विनयच मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कॅप विनयसाठी. डेड चेंडूचा इशारा नक्कीच येतोय. थोडासा रनअप मध्ये चुकी केली असेल आणि रनअप मध्ये चुकी झाल्यानंतर ओव्हर स्टेपिंग होऊन नोचा देखील इशारा होत असतो. याच कारणास्तव पुन्हा जावं लागेल
माघारी गोलंदाज केप याला सज्ज झाला यावेळीस. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला सुरुवातीला होता, त्यानंतर फ्रंट फुट ओपन करून कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एच लागत असताना स्लिप मधून गेलेल्या चेंडूवर संरक्षण झालंय. तिथे एक सिंगल धाब येते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 54 वर जाऊन पोहोचते. चांगला स्कोर उभा केलाय, सॉरी स्कोर 53 वर जाऊन पोहोचलाय. चांगला स्कोर उभा केलाय चिंबीपाडा टीमने. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्रायकर बॅटन यावेळेस आदेश 41 वर खेळतोय. इथे एखादा जर मोठा फटका सजवला तर अर्धशतक पूर्ण होऊ शकतं. प्रयत्न करावे लागतील, कारण का न थकता न हारता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. कोण सांगतो शून्याला किंमत नाही, त्याच्यासोबत एखादा अंक जोडा, त्याची किंमत देखील वाढली जाते. पुलटो चेंडू बीमर घोषित झालाय. नोचा इशारा स्क्वेअर लेग पंचांचा. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु ती दुसरी धाव देखील पूर्ण झालीये. या येथील 3 धावा, 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचते. येणार चेंडू फ्रीट. गोलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू साठी ऍप्लिकेशन केलेले. तिसऱ्या पंचाने विनंती असेल की आपण कंट्रोल रूम मध्ये यायचे. सॉफ्ट सिग्नल बीमर घोषित केलंय. टीम मीटिंग नकोय, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे डोले टीम. तोपर्यंत आपण चेक करणार आहोत रिप्ले मध्ये हा चेंडू बीमर आहे की नाही. डोले टीम विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजून ठेवायचे. तर जो सॉफ्ट सिग्नल होता तोच असेल, म्हणजे बीमर चेंडू. आणि इथे 3 धावा येतील. 3 धावेच्या मदतीने टीमचे जे धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 वर. आपण अर्धशतकाची चर्चा करत होतो आणि ते अर्धशतक बनवण्याची संधी मिळाली आहे, कारण का अजूनही या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अर्धशतकासाठी फक्त 7 धावांची गरज आहे. आज काय क्रिकेट दाखवलंय बॅटर आदेशाने. 13 चेंडू मध्ये 43 धावांची खेळी साकारली आहे. क्षेत्ररक्षणाच्या विभरचनेमध्ये बदल. सिल्ली पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. यावेळेस लेन चांगली होती, गतीमध्ये देखील परिवर्तन. पुलर लेनचा चेंडू बॉटम एंडचा वापर करून खेळलाय. मिसफील्डचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आज बॅटर आदेशाने. वैयक्तिक धावांचा विचार केला तर वैयक्तिक 45 धावा त्याच्या खात्यामध्ये आले. 14 चेंडू फेस करत असताना चिंबीपाडा टीमची धावसंख्या 58 वर 1 विकेट. शेवटचा चेंडू इथे जर षटकार लागला तर या हंगामाचं पडगा टेनिस क्रिकेट मधील पहिलं अर्धशतक चिंबीपाडा टीमच्या आदेशच्या नावावर राहील. एक मोठा फटका येईल का, त्या क्षणाची आपण वाट पाहूया. समोर गोलंदाज केप. 5 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केलेत. प्रयत्न चांगले केलेत आज, चांगली बॅटिंग केली अर्धशतकासाठी. शेवटचा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट चेंडू आलाय. ओव्हरची सांगता होती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चिंबीपाडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 58 वर आणि जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता. आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना वाफले ए विपक्ष श्रीराम जांभूलपाडा. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरित टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना, दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना वाफाले ए विपक्ष मध्ये श्रीराम जांभूलपाडा. वाफाले यांच्या माध्यमातून कॉल, छापा असा कॉल. भारतीय रुपया उडवलाय, मात्र तो रुपया खूपच दूर गेले आमच्यापासून. काटा आलाय, म्हणजेच टॉस जिंकलाय श्रीराम जांभूलपाडा टीमच्या कॅप्टनने.
सध्या वेळ कमी आहे त्यामुळे आपण फक्त निर्णय घेणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल. निर्णय बॉलिंग. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना दुसऱ्या फेरीतील तो सामना असेल. एकीकडे वाफाले ए तर दुसरीकडे श्रीराम जांभूलपाडा. नाणेफेक जिंकल्यानंतर जांभूलपाडा टीमने शतरक्षण स्वीकारले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे मायक्रोफोनवर दुसऱ्या डावातील धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पीटीसीचा गोड आवाज व्हॉइस ऑफ कुकसे योगी पाटील. थँक्यू. आपल्याकडे वेळ कमी आहे त्या अनुषंगानं जयदुर्गा चिंबीपाडा संघाला विनंती असेल की आपण शतरक्षण लगेच सजवायचं आहे, कारण यानंतर आम्हाला अजून एक सामना खेळवायचा आहे आणि तो सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचाच असेल. जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला आदेश गीतेच्या वतीने पाहायला मिळाली. तब्बल 45 धावा त्यांनी मात्र कोडल्या आणि विनयने त्याला सुद्धा चांगली साथ दिली. या दोन बंधूंची जोडी आपण पाहिली खेळपट्टीवरती आणि दोन्ही बंधूंच्या वतीनं चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. दोघांनी तब्बल 55 धावा जोडल्या. बाद होणारा फलंदाज यतेश पाहिला पण त्याच्या बॅटमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि एक मात्र गोलंदाज साहिल ज्युनियर त्याला मात्र सफलता मिळाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तुकाराम गोडविंदेचं मात्र षटक फारसं मागणं पाहिलं आपण. 26 धावा काही कारणास्तव तो पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित नव्हता, परंतु की दुसऱ्या मॅच मध्ये तो मात्र अवेलेबल झाला आणि तब्बल 26 धावा त्याने मात्र या ठिकाणी खर्च केल्या. तिसऱ्या षटकाचा विचार आपण केला तर तब्बल शानूनं 18 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कैफनं एकूण 11 धावा खर्च केल्या आणि चांगला बॅटिंगच्या जोरावरती तब्बल 58 धावा इथे मात्र जोडल्या. 59 धावांचा पाठलाग करताना शिरताज शेख आणि साहिल ज्युनियरची आपल्याला जोडी पाहायला मिळाली. या जोडीने पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग फर्स्ट क्लास केली होती. साहिलने तब्बल आय थिंक 34 धावा जोडल्या होत्या आणि त्याच्यानंतर शिरताजनं शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता असताना मात्र गोल्डन षटकार लावून तो सामना मात्र आपल्या संघाला जिंकून दिला. आता काय घडेल? येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 59 धावा जोडल्या जातील की त्या धावांचं संरक्षण जयदुर्गा चिंबीपाडा संघाच्या वतीने केला जाईल. फिल्डिंग मध्ये थोडंसं या ठिकाणी पाहतोय आपण. चला खेळायला सुरुवात करायची आपण. जास्त वेळ आपण घेऊ नका. आदेश गीते मात्र पहिल्या षटकाला सुरुवात करतो. एक परगा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मात्र नक्कीच टॉप 10च्या रँकिंग मध्ये आपण जर पाहिले तर आदेशचे सुद्धा मात्र नामोल्लेख होणं गरजेचं आहे. इथे मात्र पावलांचा वापर लेडी एज होती. शॉर्ट फायनलीकडे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, परंतु एसटी रक्षकाने मात्र त्या ठिकाणी किंवा शॉर्ट फायनलीच्या फिल्डरनं केतन भांगरे होते त्या ठिकाणी. कोणी मात्र झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु डॉट चेंडून सुरुवात केली गोलंदाज आदेशनं. चर्चा अशी सुरू होती की जे बेस्ट ऑलराऊंडर आहेत आपल्या परगा टेनिस क्रिकेटमध्ये, त्यामध्ये टॉप 10 मध्ये आदेश गीतेचं नाव नक्कीच नक्कीच घेतला जाणार आहे. ज्या अनुषंगाने तो सध्या चर्चेत आहे. हो पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी इनसाइड एज चेंडू अगदी बाटचे इनर एज आणि चेंडू पुन्हा एकदा एस्टांच्या पाठीमागे निघून गेला आणि असं होत असतो ज्यावेळी आपण मोठ्या धावांचा पाठलाग करतो त्यावेळी मात्र नक्कीच आपले शॉट जे आपण निवडतो ते शॉट पटके मात्र येत नसतात आणि त्या अनुषंगाने मात्र त्याची पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आदेश. पहिल्या 2 चेंडूवरती एक की धाव मात्र त्याने खर्च केली नाहीये. आजच्या दिवसातील शेवटची लढत तुम्ही पाहणार आहात. जय गणेश वाफाले ए विरुद्ध जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. दोन्ही संघादरम्यान नुकतीच नाणेफेकी संपन्न झाली, परंतु या मॅच मध्ये मात्र कुठला संघ जिंकेल? चेंज ऑफ पेस व्हेरिएशन लेंथ ओळखली. या लेग कटर होता आणि ती लेंथ ओळखल्यानंतर चेंडूला मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय. पहिला बॉम्ब ब्लास्ट सिरताजच्या बॅट मध्ये पाहतो आपण षटकार. परंतु या मॅच मध्ये मात्र कुठला संघ मोड घेईल नक्कीच पाहणं रंगतदार ठरणार आहे. चूक धरली या ठिकाणी, कारण पहिले 2 चेंडू तर पाहिजे अगदी वेगाने ऑस्ट्रिप करून मात्र नक्कीच हात लावले आदेशनं, परंतु या चेंडूवरती काहीतरी त्याने बदल करण्याचा प्रयत्न केला, परंतु बदल केला फलंदाज सिरताजनं. 6 धावा जोडल्या आपल्या संघासाठी. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी इनसाइड एज चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातो शॉट फाईन लेग कडे. फिल्डर तिथे सज्ज आहेत. 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली जाईल. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जात असताना बिनगडी बाद. च्या सत्रामध्ये जयदुर्गा चिंबीपाडा जबरदस्त कामगिरी करतोय. नक्कीच चिंबीपाडा गावाचा आपण उल्लेख केला तर मात्र त्या गावामध्ये 11 खेळाडू जोडण्याकरता मात्र नक्कीच खूपच त्रास व्हायचा आणि मागील काही वर्षांपासून या गावातून 21 संघ आपल्याला पाहायला मिळायचा नसायचा, परंतु आज मात्र पहा त्या
11 खेळाडूंची मात्र नक्कीच निवड करण्यात आली. त्यांनी मात्र चांगला सराव मात्र सुरू केला. एक चांगला मैदान त्याने मात्र नक्कीच बनवण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून मात्र आदेश असेल, विनय असेल याने मात्र नक्कीच त्यांना चांगलं कोचिंग केली आणि आज मात्र नक्कीच या संघाची बांधणी करण्यात आली. एक त्यांचा ध्येय होतं, एक स्वप्न होतं. मी मगाशी उल्लेख केला की या आमच्या गावामध्ये किमान एखादी ट्रॉफी यावी. मग ती कुठल्या क्रमांकाची आहे ते आम्हाला माहिती नाही. फक्त आमच्या ग्रामस्थांना आम्हाला एक ट्रॉफी द्यायची आहे आणि ती ट्रॉफी त्याने मात्र वावेगेटच्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी पटकावला, संघ झाला आणि ती ट्रॉफी मात्र अगदी थाटामाटात आपल्या गावामध्ये घेऊन आले आणि मात्र जल्लोष त्यांनी साजरा केला आणि त्याच उद्दिष्टाने, त्याच जोमानं, त्याच योद्धेनं आता मात्र संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि मात्र जबरदस्त कामगिरी करतोय. धाफलकावरती धावा आपण पाहतोय बिनगडी बाद 8. एक षटकार आला, 2 सिंगल आले. ऑन स्ट्राईक वरती शिरतास पुन्हा केल्यासाठी सज्ज. ओहो जबरदस्त या ठिकाणी या चेंडूची फेकी पुन्हा एकदा मात्र बॅटची इनर एज शॉट पहिल्याकडे मात्र पावलांचा वापर केला केतन भांगरेनं आणि मात्र चेंडूला त्याला मात्र नक्की थांबवण्यामध्ये यश मिळालं आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 धावा धाफलकावरती पाहायला मिळाल्या. येणारे 18 चेंडू शिल्लक, विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. चला, कुठल्या प्रकारची टीम मीटिंग नको आहे. तुम्हाला लगेचच फिल्डिंग लावायची आहे. तुम्हाला वारंवार कॉलिंग केली जाणार नाही. जर तुम्ही मात्र 15 मिनिटांच्या जास्त वेळ अवधीचा मात्र खर्च केला तर मात्र डायरेक्टली पेनल्टीचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा, येणारे 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची आवश्यकता. शिरतास केलतोय वैयक्तिक एका धाब्यावरती त्यांनी आतापर्यंत एकच चेंडू फेस केला आणि त्यानंतर साहिल एक धाब्यावरती केलतो आणि शिरताने तब्बल 5 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण एक षटकार आणि 2 सिंगल धावा, अशी एकूण 9 धावा धाफलकावरती पाहायला म्हणतात. कुठली एक्स्ट्रा धाव इथे मात्र आदेशने खर्च केली नाहीये आणि आता मात्र विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आम्ही कुरुंदकर चषक 2024 मध्ये जबरदस्त या ठिकाणी सर्व संघाने वेळेवरती मात्र येऊन या स्पर्धेची मात्र नक्कीच जी ओळख आहे ती अजून मात्र द्विगुणित केली आणि जर प्रत्येक स्पर्धेमध्ये जर असं जर प्रत्येक संघाने जर चांगला सहकार्य केला तर मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये आयोजकांना मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये. 18 चेंडू शिल्लक, 50ची आवश्यकता. गोलंदाज दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र ठिकाणी वापरला जातो या विनय गीते. या 2 बंधूंची जोडी आपण पाहतोय ती मात्र नक्कीच जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी चेंज ऑफ पेस आज शिरताज या मॅच मध्ये मात्र थोडस त्रास पडतोय. ज्या शिरतात पहिल्या सामन्यामध्ये गेलेला सामना मात्र नक्कीच जिंकून दिला, परंतु आता मात्र थोडस स्ट्रगल करतोय कारण त्यांच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, अपेक्षित आहेत त्यांचे ग्रामस्थ, त्यांचे सहकारी, त्यांचे खेळाडू, त्यांचे पुरस्कर्ते. परंतु बडे बॅच के खिलाडी हे, कधी तो कमबॅक करू शकतोय, कधी वापसी करू शकतोय. परंतु जर जी वेळ निघून गेली तर मग मात्र आपल्या संघावरती दडपण येऊ शकतो. या फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवला, फिल्डर डीप मिडविकेटला सज्ज आहे. जबरदस्त कॅचिंग, अगदी फ्लॅट स्ट्रोक सजवला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिला विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का लागतोय एचजी स्पोर्ट ढोले संघाला. अडकीचं हे होणारच होतं कारण प्रत्येक चेंडूवरती या सिरताज मोठा फटका खेळण्यासाठी मात्र प्रयत्न करत होता, परंतु हा फुलटॉस चेंडू होता, परंतु हवेच्या विरोधात फटका त्यांनी सजवला आणि डीप मिडविकेटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. एक जाल विणलं सिरताजच्या विरोधात, त्या जाल्यामध्ये तो अडकला गेला. बाद होण्यापूर्वी एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहिला आपण आणि फक्त आपल्या संघाला 8 धावांचा तो योगदान देऊ शकला. तर लक्षात असू द्या, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. पंचांचा पहिली वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या संघाला दिली जात आहे. आदेश लक्ष असू द्या, तुम्ही जर जास्त वेळ घेतला तर तुम्हाला 2 धावांचा भुर्दंड भोगावा लागेल. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती आलाय शानू. जे 3 संघ आज विनर होणार आहेत त्या 3 संघांपैकी आपण ड्रॉ जो आहे तो आजच उडवणार आहे, कारण शिस्तबद्धता आहे स्पर्धेमध्ये आणि या सर्वांच्या समोर मात्र तो ड्रॉ असेल. इथे मात्र शॉर्ट टर्म पोल मिस टायमिंग, फटका चेंडू हवेत, डीप मिड विकेटचा फिल्डर चेंडूच्या खाली पकडतो या झेल. सलगचा दुसरा धक्का लागत असताना एचजी स्पोर्ट ढोळे संघ आता मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडलाय.
रहे कितना भी। काय जबरदस्त आउटफील्ड मध्ये आपण कॅचिंग पाहिली. सौरभनं हा दुसरा झेल तिथे मात्र संपन्न केलाय. साहिल ज्युनियरची आता मात्र जबाबदाऱ्या वाढत जात असताना कारण दोन साथीदारांनी त्याची मात्र लवकरच साथ सोडली. शिरताज आणि त्याच्यानंतर शानू आल्या मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र मोठा फटका त्याने खेळण्याचा एक धाडस केला, परंतु त्याच्या अंगलिकी आला. न्यू बॅटर युनिट नंबर 4 फलंदाज आला चौथ्या क्रमांकावरती सोहेल. चला स्पीडअप करूया आपण. हा सामना झाल्यानंतर आपण इथे 3 संघांमध्ये ड्रॉ करणार आहोत. म्हणजे एक चिठ्ठी त्या ड्रॉ मधून उचलली जाईल. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो मात्र टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे. जबरदस्त फॉर्मॅट, परंतु गोलंदाज विनय गीते आपण पाहतो ऑन हॅट्रिक विकेट हॅट्रिक वरती आहे. फटका हवेत केला, टायमिंग ला जबाब आहे आणि अंतर सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे कापलाय. सोहेलनं मात्र ठोकला हा कडक शॉट, षटकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी मानसिकता पाहायला मिळाली, कारण फलंदाज सोहेलला माहिती आहे की इथे मात्र मोठे फटके खेळावेच लागतील आणि जर आपण मोठे फटके खेळलो तर आय थिंक साहिलवरती जो प्रेशर आलेला आहे, जी साहिलची जबाबदारी वाढली आहे ती मात्र थोडीशी कमी होईल आणि त्याच अनुषंगाने त्याने मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी हा सिक्सर लगावला. आणि आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला दोन्ही बंधूची जोडी पाहायला मिळते. एकीकडे साहिल शेख आणि दुसरीकडे सोहेल शेख. सोहेल बडे मिया आहे, तो छोटे मिया साहिल आहे. परंतु या ठिकाणी पाहू शकाल चांगल्या चेंडूची फेकी. आदेशने कानमंत्र दिलं विनयला की एक्झॅक्टली फलंदाज वारंवार ऑन साइड टार्गेट करताय, तुला मात्र पुढे चेंडूची लेन ठेवायची आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र हा डॉट चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. प्रत्येक डॉट चेंडू मात्र निघेच विजयाच्या अशा मात्र पल्लवित करतील, त्या म्हणजे चिंबीपाड्याच्या. परंतु एखादा मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी कमबॅक करण्याची संधी मिळेल, ती म्हणजे एसजी डोळे संघाला. आणि तशाच प्रकारचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी. वार आणि पलटवार, चेंज ऑफ पेस आणि चेंडू पडले तर पाहू शकाल थोडस मात्र या ठिकाणी मूव्ह झाला आणि एष्ठांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून गेला. पाहूया रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडले. ओहो, लेग कटरची लेंथ होते आणि पाहू शकाल किती मुवमेंट तिथे मात्र मिळाला चेंडूला. चेंडू बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही. 2 षटकांची समाप्ती पाहायला मिळाली. 2 विकेट्स आतापर्यंत गमावले आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात आपल्याला 15. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 34 या 44 धावांची आवश्यकता आहे, कारण 59 धावांचा पाठलाग इथे करतोय एसजी डोळे संघ. हिट आउट नाहीतर गेट आउट अशी स्थिती आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली, ती म्हणजे डोळे संघाच्या डोळ्यासमोर. 12 चेंडू शिल्लक आणि 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 22 ची सरासरी इथे मात्र राखायची आहे. परंतु हे सुद्धा कार्य होऊ शकतोय जर तुमचा कार्यक्रम, तुमचा नियोजन जर परफेक्ट असेल तर मात्र 12 चेंडूमध्ये 44 धावा होऊ शकतात. चिंबीपाडा संघ लास्ट ऑफिशियल वॉर्निंग. आता मात्र कुठल्या प्रमाणे वॉर्निंग दिली जाणार नाहीये, कारण कमिटीच्या माध्यमातून मी तुमच्याकडे मात्र हे अनाऊन्स करतोय, कारण वेळ जास्त होत आहे. तुम्हाला डायरेक्टली 2 धावांची पेनल्टी आता मात्र अनाऊन्स केली जाईल. बारा चेंडू शिल्लक आहे, 44 धावांची आवश्यकता आहे. साहिल आणि सोहेलची जोडी खेळपट्टीवरती आहे आणि या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विशाल. आणि विशाल एवढं मात्र लक्षात पाठलाग करायचा आहे तो म्हणजे डोळे संघाला. पहा, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला नक्कीच या ठिकाणी काही संभाषण करण्याची आवश्यकता नाहीये, कारण षटकार चौकार येत नाहीयेत. गोलंदाजी चांगली होते गोलंदाजांच्या वतीनं. आणि पहिला चेंडू इथे मात्र डॉट हाताळलाय साहिलच्या खांद्यावरती. आता मात्र फार मोठी जबाबदारी, कारण 11 चेंडूमध्ये विजयासाठी 44 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चांगली सुरुवात विशालने केली आणि त्याच्यानंतर पाहू शकाल साहिल सुद्धा मात्र फटके सजवण्याचा प्रयत्न करतोय, मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. आणि आता मात्र कुठेतरी दडपणामध्ये आपल्याला जी स्पोर्ट डोळे संघ पाहायला मिळतोय. आज एकूण डोळे गावातील 2 संघांना आपण खेळताना पाहिले मित्रांनो. स्वराज 11 डोळे संघानं आजच्या दिवसाच्या खेळामध्ये टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय आणि त्या संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण थांबायचं आहे, कारण ड्रॉ इथे केला जाणार आहे. हो, इथे मात्र शॉर्ट टर्म पुल, जबरदस्त हिटिंग, चेंडू आउट ऑफ द पार्क. वाडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 7 धावांसाठी षटकार.
वेगवेगळ्या अँगलनं मात्र हा रिप्ले पाहतोय, कारण जिथे जिथे जीटीशी आपण पाहतोय त्यावेळी मात्र नक्की त्या स्पर्धेची गुणवत्ता अजून वाढत असेल. इथे मात्र पुन्हा ऑन साईडला फटका, क्रॉस बॅटेड शॉट, परंतु इथे मात्र एकही धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे इथे मात्र पूर्णपणे आपल्याला माहिती पडलंय की एक्झॅक्टली साहिलने आता मात्र संघाची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारलेली आहे. लढेंगे या मरेंगे असा मात्र नक्कीच त्याचा ध्येय आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती माझ्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे, प्रत्येक चेंडूवरती मी मोठा फटका केल्याचा प्रयत्न करेल हा त्याने निर्धार केला आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याने निर्धार काय केला याचा प्रत्यक्ष उदाहरण देत असताना अजून एक ठोकला या ओव्हरमध्ये षटकार. अधिक आजच्या दिवसामध्ये मला कोणी इम्प्रेस केलं असेल तर डीजे चेतन ना, खरोखरच मी कौतुक करेन. काव्या साऊंड सर्व्हिसचं ज्या अनुषंगानं त्यांचे आज वॉइस तुमच्यापर्यंत पोहोचले जाते, या जबरदस्त सॉन्ग कॉन्डिशन त्यांच्याकडून पाहतोय. धाव फलकावरती धाव आपण पाहिल्या या ठिकाणी या 27. अजून या ओव्हरमधील एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 32 ची आवश्यकता. हा चेंडू फार निर्णायक आहे. ह्या चेंडूवरती मोठा फटकाला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये अजूनही मात्र साहिलचं कार्य थोडंसं सोपं होऊ शकेल, की साहिल इथे मात्र सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. आता मात्र टू माइंड विचार मात्र साहिलला करावा लागेल. ओहो, बॅकफूट पंच, एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल स्ट्रोक, चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. लगेच फिल्डिंग लावायची आहे. रंगीला मारो ढोलना, परंतु इथे मात्र जबरदस्त शॉट पाहिला आपण शेवटच्या चेंडूवरती. सर्वांचं डोळ्यांचं पान फेडणारा हा फटका पाहिला आपण, बॅकफूट पंच. आणि हे फटके पाहायला खूप आवडतात. एखादा फलंदाज जर नक्की तो फटका खेळत असेल तर नक्की त्याची डोळ्याची चमक अजूनही वाढत असते. आणि आता मात्र समीकरण उरलेलं आहे तो म्हणजे या 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 28 ची गरज. गोलंदाज सज्ज होते चौथ्या ओव्हरसाठी. जितेश एकीकडे सोहेल आहे. सोहेलनं आतापर्यंत एक षटकार नक्कीच लगावला, परंतु 2 डॉट चेंडूचा त्याने मात्र सामना केलाय. परंतु त्याचा रोल काय असेल. आता मात्र 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. आणि 28 धावा तुम्हाला जोडायची असेल तर मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावा लागेल. एक्झॅक्टली एका संघामध्ये एक जर संघनायक असेल तर मात्र तुमचं कॉम्बिनेशन चांगलं होतोय, परंतु जर प्रत्येक खेळाडू जर संघनायक बनला तर मात्र थोडासा त्याचा कुठेतरी परिणाम तुमच्या संघावर होत असतो. याकडे सुद्धा मात्र लक्ष तुम्ही केंद्रित करावा. ओहो, शॉर्ट अँड पुल, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु या फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याचमुळे विनयचा चेंडू हातामध्ये जाऊन विसावला आणि पहिल्या चेंडूवरती जितेशने सफलता प्राप्त केली. सोहेलला आता मात्र डगआउट कडे जावं लागेल. चला लगेच आपण एकत्र तुमच्याकडे आम्ही अपेक्षा बाळगतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय 5व्या क्रमांकावरती फैजान. 5 चेंडू 28 ची आवश्यकता. फैजान आलाय न्यू बॅटर, परंतु साहिल अजूनही मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आणि आता मात्र पाहू शकाल एक धाव तिथे मात्र निघी पूर्ण केली जाईल बायच्या स्वरूपात. आणि आता मात्र 4 चेंडूमध्ये 4 षटकार जरी लगावले साहिलनं तरी सुद्धा आता मात्र त्या धाबांचा पाठलाग होऊ शकणार नाहीये. स्वतःवरती फार निराशा आहे, कारण गोलंदाजाने मात्र खूपच निराशेने कामगिरी केली. स्पेशली आज तुकाराम गोडविंदेचा खेळ पाहण्यासाठी अनेक संकेत त्यांचे पाठीराखे आज आले होते, परंतु त्यांनी निराश केलं. 26 धाबा तब्बल खर्च केल्या. त्याच्यानंतर शहानूला असं वाटलं होतं की मात्र त्या धाबा मी रिकव्हर करेन, परंतु त्यांनी धाबा खर्च केल्या 18 आणि कैफने धाबा खर्च केल्या 11. 158 धावा. आणि त्यामध्ये आदेश नावाचा वादळ आला होता, तो वादळ शांत झालाच नाहीये. तब्बल नाबाद त्यांनी 45 धाबा जोडल्या
आणि आता मात्र कुठेतरी या विजयाकडे वाटचाल करतोय. चला स्पेशल या ठिकाणी वॉन आहे चला की आपण खेळ या ठिकाणी सुरू करा. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये आता मात्र 27 धावांची गरज असताना साहिल पुन्हा एकदा या चेंडूवरती बरसला, ठोकला षटकार. नेक्स्ट मध्ये आहे आणि या संघाला सुभाष शेलार यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. 3 चेंडू 21 ची आवश्यकता आहे. जितेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो लोअर फुलला चेंडू टर्न केला, ऑन साइडला चेंडू मात्र लावून द कार्पेट. चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल वेगाने निघून गेला. 4 धाबांसाठी चौकार आलाय. परंतु या फटक्यांची मात्र कुठेतरी अगोदर आवश्यकता होती, परंतु थोडासा उशीर झालाय. परंतु या फटक्यानं साहिलचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. ज्यावेळी आपण पुढील स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवू त्यावेळी त्याचा नक्कीच फायदा मिळू शकतोय. परंतु या स्पर्धेमध्ये कुठेतरी आज निराशजनक कामगिरी एस जी डोळे संघाच्या वतीने पाहायला मिळाली. 17च्या सुरुवातीलाच पहिली स्पर्धा मात्र संघानं वडोलीची स्पर्धा जिंकली. त्यानंतर मात्र कुठल्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले नाही. याचं कारण थोड्या चुका ज्या होतात त्या चुका तुम्हाला नक्कीच कुठेतरी करेक्शन करावं लागतील. आणि अखेर साहिलचा जो संघर्ष होता तो मात्र नक्कीच तिथे समाप्त झाला, कारण झेलबादच्या स्वरूपात तो बाद झाला. आणि आता मात्र विजयापासून फक्त 1 पाऊल दूर जयदुर्गा चिंबीपाडा संघ. तर यानंतर मित्रांनो आपण ड्रॉ करणार आहोत आजच्या दिवसाच्या जे टॉप 3 संघ असतील त्या 3 संघामध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. एक चिठ्ठी उचलली जाईल, तो संघ आजच्या दिवसातून तो मात्र टॉप 3 मध्ये क्वालिफाय होणार आहे. तर स्वराज इलेव्हन डोळे संघाचा संघ नाही किंवा एखादा प्रतिनिधी आला तरी चालेल. आणि आय थिंक लगभग या ठिकाणी चिंबीपाडा संघ आय थिंक विजयी होईल, त्यात काही शंका नाही. तर लगेच तुम्ही सुद्धा मात्र या ठिकाणी वाटचाल करायची आहे. 1 पाऊल दूर विजयापासून जबरदस्त खेळ चिंबीपाडा संघाच्या वतीने आपण पाहिला. आणि शेवटचा चेंडूला डॉट हा सामना जिंकला चिंबीपाडा संघाने. सो अभिनंदन अँड हार्ड लक सचिन गोडविंदे, हार्ड लक तुकाराम गोडविंदे, हार्ड लक एक्झी स्पोर्ट डोळे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओन अँड ओनली आदेश गीते ठरला या सामन्यातील हिरो. तर आदेश आपण फास्ट या, आपण ड्रॉ सुद्धा करणार आहोत. आणि लगेचच आपण या ठिकाणी आजच्या शेवटच्या सामन्याला सुद्धा मात्र सुरुवात करणार आहोत. आजच्या दिवसातील शेवटची लढत जय गणेश वाफाले ए विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा अशी लढत आपण पाहणार आहोत या ठिकाणी.